भवानी शंकर शिवशंकर शंभू ओम सौराष्ट्र सोमनाथम च श्री शैल्य एकमेव असे खाऱ्या पाण्याचे सरोवर ते म्हणजे लोणार सरोवर जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. थोडक्यात तुम्हाला व्ह्यू दाखवला. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आजचा एक ब्लॉग तुम्हाला खूप छान वाटेल. आजचा ब्लॉग तुम्हाला मी आज एका ठिकाणी नेणार आहे. आम्हाला जायचं आहे लग्नाला, माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाला. सगळे मुलं, माझी बहिणीची मुलं, भावाची मुलं सगळ्यांना घेऊन एक गाडी गेली समोर. आम्ही दोघी जणी आमच्या मागच्या गाडीत जाणार आहे. तर हे बघा, आमची आज जशी तयारी झाली तशी तयारी केलेली आहे. खूप मेकअप नाही, साधा सिंपल मेकअप आहे. ही बघ बहीण अशी तयारी झालेली आहे आमची. अरे कशाला रडतो तिला? आणि हा इथं बच्चू इतका बदमाश आहे. पहा, हा झोपला. हा आजकालच्या मुलांना लग्नाला यायचा कंटाळा येतो. पहा, हे लग्नाला तयार झालेले आहेत आणि पहा हे कसे त्यांना बळजबरी त्यांना घराच्या बाहेर काढावं लागतं. आजकालची आपली पिढी अशी आहे की यांना बाहेर जायचा कंटाळा येतो. आणि आपण लहान असताना आपल्याला असं वाटायचं आम्हाला कुठे कुठे फिरायला न्यावं आणि कुठे कुठे नाही. तर चला निघूया लग्नाला. चला आमच्या सोबत. थांब दे तू. उन्हाळा म्हटलं की सुरू होते लग्नसराई. आणि ही लग्नसराई आपल्या नातलगांचे जे लग्न असतात त्या लग्नांमध्ये आपल्याला जावंच लागतं. लग्नाला गेल्याने सगळ्या नातलगांची भेट होते. कारण आजकाल कोणी कोणाच्या घरी जाऊन एकमेकांची विचारपूस करण्यात किंवा एकमेकांसमोर नातलगांच्या घरी जाऊन बसण्यात, वेळ घालवण्यात आज कोणालाच वेळ नाही. कारण जग इतकं बिझी झालेलं आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना आपली सर्व नातलगांशी भेट होत असते. आणि आवर्जून आपल्या नातेसंबंधातील जे लग्न आहेत ते लग्न प्रत्येक याच कारणामुळे जरूर अटेंडही केले पाहिजे. तर अशाच आम्ही आमच्या नातलगाच्या म्हणजे चुलत बहिणीच्या लग्नाला निघालो आहेत. काही सुरुवातीला गाडी मी चालवली आणि नंतर माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी गाडी घेतली आणि आम्ही आता इथे लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो आहे. माझ्या घरापासून 70 ते 80 किलोमीटर अंतरावर हे लग्न होतं. पण लग्न जवळचं असल्यामुळे आम्हाला जावं लागलं. आमच्या भागामध्ये सगळीकडे लग्न सहसा गोरज मुहूर्तावर म्हणजे संध्याकाळच्या मुहूर्तावर लग्न लावलं जातं. पण आजकाल वेळेच्या सोयीनुसार त्याचप्रमाणे लग्नात येणारं जे वऱ्हाड आहे त्या वऱ्हाडाच्या येण्या जाण्याच्या सोयीनुसार लग्न हे सकाळचं किंवा दुपारचं देखील ठेवण्यात येतं. लग्नामध्ये आल्यानंतर प्रत्येक पाहुण्यांना मानपान जे काही असतं, जावयांचं म्हणा, असं सासऱ्यांचं म्हणा, असा हा मानपान इथे केला जातो. आणि केल्यानंतर आम्ही बसतो, गप्पा केल्या आणि जे येणारे जाणारे जे बऱ्याच दिवसांनी भेटणारे जे नातलग आहेत त्यांच्याशी भेटी केल्या, गप्पा गोष्टी केल्या. हे माझे वडील आहेत, तुम्हाला जे दिसतात आहे व्हिडिओमध्ये. वडील आणि त्यांचे लहान भाऊ त्यांच्या गप्पा सुरू होत्या लग्नाविषयी. लग्नात काही अडचणी त्यांचं वर बापाचं त्यांना सांगणं होतं. आणि इथे सगळ्या स्त्रिया आता नवरदेव नवरी येण्याची म्हणजे लग्न लागण्याची वाट पाहत होतो. लग्न लागून प्रत्येकाला घरी जाण्याची घाई झालेली होती आणि वातावरण देखील थोडं ढगाळ आणि पावसाचं होतं. त्यामुळे सगळ्यांना लवकर लग्न लागावं आणि लवकर आपल्याला घरी जाता यावं, सगळ्यांना अशी आशा होती. इथे बघा, तुम्हाला दिसत असेल इथे हे माझे आई वडील आहेत आणि यांचा
त्यांचे लहान भाऊ म्हणजे माझे काका मानपान करतात आहे. टोपी दुपट्टा वगैरे जे काही आपले लग्नविधी असतात ते लग्नविधी पार पाडण्यात येतात. आजकाल त्या वेळेच्या अभावी किंवा वेळेचं महत्त्व जाणून त्याचप्रमाणे पाहुण्यांचं येण्या-जाण्याची वेळ पाहून बरेच विधी हे आजकाल शॉर्टकटमध्ये केले जातात. पण यामुळेच का होईना काही थोडाफार जिव्हाळा असतो. आपल्या आपापसातील प्रेमसंबंध हे असे टिकून राहत असतात. तर असा प्रत्येक काकांनी मोठ्या म्हणजे लहान भावानी मोठ्या भावाचा केलेला हा सन्मान होता. त्याचप्रमाणे सासऱ्यांनी, आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल, सासऱ्यांनी जावयांचा केलेला सन्मान होता. माझ्या मिस्टरांना त्यांचं त्यांची ड्युटी असल्यामुळे ऑफिस असल्यामुळे त्यांना काही येणं शक्य झालं नाही. हे लहान जावई त्यांचा मानपान इथे करण्यात आला. आणि नंतर लग्नघटिका जवळ आल्यावर लग्नविधी हा उरकण्यात आला. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे वधू ही उच्च शिक्षित आहे आणि ती इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये एका चांगल्या पदावर आहे. मुलगा देखील इंजिनियर आहे आणि तो देखील एका चांगल्या खात्यामध्ये सर्व्हिसला आहे. हातात द्यायचे, नारळ हातात द्यायचे, सोप्यावर नारळ आहे बाहेर. वर आलं का कोणी अंतर्पान करायला? लग्न वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे उरकून आम्ही परतीच्या प्रवासाला निघलो. आणि परतीच्या प्रवासामध्ये आम्हाला लोणार हे बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण असलेला तालुका आणि या रोडवरनंच आम्हाला जावं लागलं. तर हे आहे जगप्रसिद्ध असं खाऱ्या पाण्याचं, जे संपूर्ण जगामध्ये एकमेव असं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, लोणार सरोवर. ते हे लोणार सरोवर आहे. तुम्हाला रोडच्या बाहेरून, जाळीच्या बाहेरून दाखवत आहे, कारण आतमध्ये जायला आम्हाला एवढा वेळ नव्हता. फक्त आम्ही काही 5 ते 10 मिनटासाठी खाली उतरलो. मुलांना हे लांबून लोणार सरोवर दाखवलं, तिथे थोडे फोटो काढले आणि आपल्याला म्हटलं या छोट्याशा क्लिपच्या माध्यमातून तुम्हाला देखील लोणार सरोवर पाहता येईल. बघा, हे उल्कापाताने तयार झालेलं लोणार सरोवर आहे आणि उन्हाळ्यामुळे आता कदाचित याची पाण्याची पातळी कमी झालेली आहे. तर पावसाळ्यामध्ये किंवा इतर हिवाळ्यामध्ये हे लोणार सरोवर छान भरलेलं असतं. इथे थोडे फोटो काढले, थोडं फोटोशूट केलं आणि नंतर आम्ही परत निघालो. लोणार सरोवर वर जातो तिकडे. घरी येऊन थोडा अर्धा पाऊण तास रेस्ट केला, चहा पाणी वगैरे घेऊन, आणि नंतर संध्याकाळी पुन्हा आंघोळ करून देवपूजा केली. ही सकाळी केलेली देवपूजा होती आणि संध्याकाळी देवपूजा याच्यासाठी की आज होता माझा उपवास प्रदोष व्रताचा. रस्त्यातून येताना बघा आम्ही बेलाचे पानं आणले होते पूजेसाठी आणि थकवा खूप जाणवत होता, कारण उन्हामुळे वगैरे आणि प्रवासही खूप झाला होता. पण तरी देखील म्हटलं आज अगदी थोडक्यात शॉर्टकटमध्ये मी पूजा मांडली. इतर मी काहीच पूजा मांडली नाही. गणपती वगैरे भवानी शंकर फक्त महादेवांचा अभिषेक सौराष्ट्र सोमनाथ श्री शैल्य मल्लिकार्जुन मुजीन्या महाकाल. महादेवांची जी पूजा आहे प्रदोष व्रताची, ती पूजा करून 108 बेल वाहून आपला साधा वरणपोळीचा नैवेद्य महादेवांना अर्पण करून माझं प्रदोष व्रताची पूजा संध्याकाळी मी पूर्ण केली. आपल्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या जीवनात जे काही दोष किंवा आपल्या जे पूर्वजन्माचे जे दोष आपण जन्माला घेऊन येत असतो, थोडक्यात सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळण्यासाठी, सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी जे व्रत केलं जातं आणि जे अतिशय प्रभावी असं महादेवांचं जे व्रत मानलं जातं ते म्हणजे प्रदोष व्रत आहे.
प्रदोष व्रतामध्ये सोमप्रदोष, शनिप्रदोष, त्याचप्रमाणे पक्षप्रदोष असे 3 प्रकार असतात आणि या तिन्हीमध्ये पक्षप्रदोष हा अतिशय महत्त्वाचा असतो. पक्षप्रदोष म्हणजे सोमवार आणि शनिवारी सोडून सोमवार शनिवार सोडून जो इतर दिवशी येणारा जो प्रदोष असतो त्याला पक्षप्रदोष म्हणतात. जसे बुधवारी येणारा प्रदोष, शुक्रवारी येणारा प्रदोष, मंगळवारी येणाऱ्या प्रदोषाला भौमप्रदोष असं म्हणतात आणि प्रत्येक प्रदोषाचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. जसं मंगळवारी येणारा जो भौम प्रदोष आहे त्या दिवशी त्याचं आपण व्रतविधी केला किंवा आपण पूजन केलं आणि ते व्रत जर केलं तर आपल्या प्रकारच्या आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे ऋण दूर करण्यासाठी याची महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येक प्रदोषाचं हे महत्त्व आहे. मी प्रदोषाचा विशेष एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे. प्रदोषाची पूजा कशी करायची, संध्याकाळी स्नान करून आणि शुभ्र वस्त्र परिधान करूनच याचं पूजन करावं लागतं. मी साधी माझी जी पूजा आहे ती पूजा केली आणि 108 बिल्वपत्र महादेवांना अर्पण केले. महादेवांना नैवेद्य अर्पण केला, आरती केली आणि मग माझी ही अशा प्रकारे संपूर्ण पूजा मी पूर्ण केली. आता आपण पूजा कशी करतो, किती थाटामाटाने करतो यापेक्षा महत्त्वाचं असतं की आपण जी परमसत्ता आहे, जी परमशक्ती आहे, त्या शक्तीशी आपण किती एकवटून आपण किती त्यांच्याशी जवळीक साधतो. पूजेचा थाटमाट मानपान यापेक्षा आपण त्या परमेश्वराशी अंतर्मनाने किती जुळून घेतो हे अतिशय महत्त्वाचं असते आणि त्यालाच मी महत्त्व देते. तर अशा प्रकारे संपूर्ण पूजा करून महादेवांना प्रार्थना करून आजचा हा छोटासा व्लॉग आहे जो इथे संपवते. येणारे व्हिडिओ तुम्हाला आणखीन छान छान माहिती, त्याचप्रमाणे तुम्हाला बरीच काहीतरी नवीन माझ्या व्हिडिओतून येणाऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडेल अशी आशा करते आणि इथे व्हिडिओचा शेवट करते. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मला भेटा. श्री स्वामी